आज ना आपल्यासमोर एक खूप इंटरेस्टिंग आव्हान आहे. म्हणजे बघा, एक अशी वैज्ञानिक संकल्पना जी आपण पाहूच शकत नाही, की सगळं काही अगदी प्रत्येक वस्तू छोट्या छोट्या कणांनी बनलेली आहे. आता हे एका 10 वर्षांच्या मुलाला कसं समजावून सांगणार? नुसतं सांगून किंवा पाटीवर लिहून दिलं तर ते कदाचित दुसऱ्या दिवशी विसरून जातील. पण आमच्या हाती एक असा आराखडा लागला आहे जो ह्या समस्येवर एक उत्तम उपाय देतो. आणि गंमत म्हणजे हा आराखडा जरी 5वीच्या वर्गासाठी असला तरी त्यातनं शिकण्यासारखं आपल्या सगळ्यांसाठी खूप काही आहे. खरंच. कारण हा केवळ विज्ञानाचा धडा नाही, तर कोणतीही नवीन गोष्ट प्रभावीपणे कशी शिकायची किंवा शिकवायची याचं एक उत्तम उदाहरण आहे. बरोबर. आज आपण एका 5वीच्या वर्गात डुकावणार आहोत. पण घाबरू नका, आपण विज्ञान नाही शिकणार. आपण शिकण्याची प्रक्रिया कशी काम करते हे समजून घेणार आहोत. आपल्या हाती जो आराखडा आहे तो ERAC नावाच्या एका मॉडेलवर आधारित आहे. ही पद्धत केवळ शाळेतच नाही तर आपल्या कामाच्या ठिकाणी, नवीन कौशल्य शिकताना किंवा अगदी रोजच्या आयुष्यातही उपयोगी पडू शकते. चला तर मग बघूया या आराखड्यात नेमकं काय दडलंय. नक्कीच. ERAC म्हणजे E एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव, R रिफ्लेक्शन म्हणजे चिंतन, ए म्हणजे ॲप्लिकेशन, उपयोजन, आणि C म्हणजे कन्क्लुजन निष्कर्ष. पण हे केवळ 4 शब्द नाहीत. शिक्षणशास्त्रात याला कन्स्ट्रक्टिव्हिझम किंवा ज्ञानरचनावाद म्हणतात. म्हणजे जिथे शिकणारा स्वतः ज्ञानाची रचना करतो, ते त्याला बाहेरून दिलं जात नाही. 1 मिनिट. ज्ञानरचनावाद हे जरा सोप्पं करून सांगाल का? म्हणजे काय नक्की? म्हणजे बघा, आपण जेव्हा एखादं नवीन सॉफ्टवेअर वापरायला शिकतो किंवा समजा गाडी चालवायला शिकतो, तेव्हा आपण नकळतपणे याच पद्धतीचा वापर करत असतो. अच्छा. आधी अनुभव घेतो, म्हणजे पहिल्यांदा गाडी चालून बघतो, मग त्यावर विचार करतो. क्लच कधी दाबायचा, ब्रेक कधी लावायचा, मग ते वेगवेगळ्या परिस्थितीत लागू करतो. म्हणजे गर्दीत गाडी चालवतो आणि शेवटी एका निष्कर्षापर्यंत येतो की आता मला गाडी व्यवस्थित चालवता येते. हो, बरोबर. हीच शिकण्याची नैसर्गिक पद्धत आहे. ERAC मॉडेल ह्याच नैसर्गिक प्रक्रियेला एका संरचनेत बांधतं. वाह! म्हणजे ही काहीतरी नवीन पुस्तकी पद्धत नाही, तर आपण नेहमीच जे करतो त्यालाच एक नाव आणि एक दिशा दिली आहे. चला तर मग या आराखड्यातला पहिला टप्पा पाहूया. ई म्हणजे अनुभव. यात मुलांना नक्की काय करायला सांगितलंय? यात मुलांना थेट कृती करायला सांगितली आहे. कल्पना करा, मुलांच्या हातात खडू किंवा कोळशाचा तुकडा दिला आहे आणि तो दगडाने बारीक करायला सांगितला आहे. ते स्वतःच्या हातांनी एका घन वस्तूचं रूपांतर एका पावडरमध्ये होताना पाहतात. हो. किंवा सुतारकाम जिथे चालू आहे तिथे नेऊन लाकडाचा भुसा कसा पडतो हे त्यांना दाखवलं जातं. इतकंच नाही तर वर्गात अगरबत्ती लावल्यावर तिचा सुगंध काही क्षणात वर्गात कसा पसरतो हे ते नाकाने अनुभवतात. अगदी. किंवा पाण्यात मीठ आणि साखर टाकल्यावर ते ढवळल्यावर दिसेनासे कसे होतात हे ते डोळ्यांनी पाहतात. म्हणजे स्पर्श, दृष्टी, गंध सगळ्यात ज्ञानेंद्रियांना कामाला लावलं जातंय. बरोबर. आणि इथे कळीचा मुद्दा हा आहे की सिद्धांताच्या आधी अनुभव दिला जातो. पदार्थ कणांपासून बनतो हे वाक्य आधी न सांगता त्यांना अशा कृती करायला लावल्या जातात जिथे ते स्वतः कणांचं अस्तित्व कोणत्या ना कोणत्या रूपात अनुभवू शकतात. पण 1 मिनिट, हे सगळं छान आहे. मुलांना खडू फोडायला, पाण्यात मीठ विरघळवायला मजा येईल. पण याचा नेमका शैक्षणिक फायदा काय होतो? केवळ मुलांना गुंतवून ठेवणं हा उद्देश आहे का? खूप चांगला प्रश्न आहे. याचा उद्देश केवळ गंमत नाही. यामुळे मुलांच्या मनात कुतूहल निर्माण होतं. हे असं का घडतंय हा प्रश्न त्यांच्या मनात आपोआप तयार होतो. अच्छा. शिक्षणशास्त्रात याला इन्क्वायरी बेस्ड लर्निंग म्हणतात. यात शिक्षक थेट उत्तरं देत नाही तर विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायला शिकवतो. हे असं का? हा विज्ञानाचा मूळ पाया आहे आणि ही पद्धत तोच पाया मजबूत करते. हे पाठांतराच्या अगदी उलट आहे. मला आठवतं एकदा आम्ही हाच प्रयोग करत होतो आणि एका विद्यार्थ्याने विचारलं, सर, जर खडू कणांनी बनतो तर माझा हात कणांनी का बनलेला दिसत नाही? अरे वा. आणि तोच क्षण होता जेव्हा आम्ही एका वेगळ्या चर्चेकडे वळलो. त्या एका प्रश्नाने संपूर्ण वर्गाला विचार करायला लावला. ठीक आहे, म्हणजे मुलांनी खडू फोडून बघितला, अगरबत्तीचा वास घेतला, एक प्रकारचा डेटा त्यांच्या ज्ञानेंद्रियांनी गोळा केला. पण नुसता अनुभव घेऊन काय उपयोग? या अनुभवाला अर्थ कसा द्यायचा? इथेच पुढचा टप्पा महत्वाचा ठरतो, नाही का? अगदी बरोबर. आणि तो टप्पा आहे R
म्हणजे रिफ्लेक्शन किंवा चिंतन. आता शिक्षक मुलांना विचार करायला लावणारे प्रश्न विचारतात. हे प्रश्न खूप सोपे असतात, पण ते अनुभवाला विचारांशी जोडतात. कसे प्रश्न असतात ते? जसं की खडू फोडल्यावर शेवटी काय शिल्लक राहिलं, किंवा लाकूड कापताना खाली पडणारे बारीक कण कशाचे आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, पाण्यात टाकलेलं मीठ काही वेळाने दिसेनासं झालं, ते कुठे गेलं असेल? जादू झाली का? खरंच, मीठ कुठे गेलं हा साधा प्रश्न मुलांना थेट कणांच्या अस्तित्वापर्यंत घेऊन जाऊ शकतो. मला वाटलं होतं की यासाठी काहीतरी मोठं गुंतागुंतीचं उपकरण लागेल, पण ही पद्धत तर अगदी सोपी आहे. हो, कारण हा या प्रक्रियेचा गाभा आहे. इथे अनुभवांना विचारांची जोड दिली जाते. या प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांच्या मनात मंथन सुरू होतं. ते आपापसात चर्चा करतात, तर्क लावतात. मीठ गायब झालं या सोप्या निष्कर्षाऐवजी मीठ पाण्यात कुठेतरी पसरलं असावं, पण ते इतकं लहान झालंय की दिसत नाहीये, या शक्यतेकडे त्यांचा विचार वळतो. त्यांना हळूहळू हे लक्षात येऊ लागतं की मोठ्या वस्तू या खरं तर लहान कणांच्या एकत्र येण्याने बनलेल्या असतात. हे इंटरेस्टिंग आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय की इथे मुलांच्या मनात कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर किंवा द्रव्य अक्षयतेचा नियम यासारख्या मोठ्या संकल्पनेचं बीज नकळतपणे रोवलं जातं. अगदी. की पदार्थ नष्ट होत नाही, फक्त त्याचं रूप बदलतं. खडूचा तुकडा आणि त्याची पावडर यात मूळ पदार्थ तोच आहे, फक्त कणांची रचना बदललीय. अगदी अचूक पकडलाय तुम्ही. आणि जेव्हा एखादी गोष्ट स्वतःच्या तर्कातून आणि अनुभवातून समजते, तेव्हा ती कायमची लक्षात राहते. इथे शिक्षक फक्त एक मार्गदर्शक असतो, जो योग्य प्रश्न विचारून विचारांना दिशा देतो. ज्ञान थेट देण्याऐवजी ते मिळवण्याचा मार्ग दाखवला जातो. पण मला एक प्रश्न पडतो. वर्गात तर वेगवेगळ्या बुद्धिमत्तेची मुलं असतात. काही जणांना हा तर्क पटकन समजेल, पण काही जण मागे राहतील. ही पद्धत वर्गातल्या सगळ्यांसाठी तितकीच प्रभावी ठरते का? हा खूप प्रॅक्टिकल प्रश्न आहे, आणि याचं उत्तर या पद्धतीच्या लवचिकतेमध्ये आहे. शिक्षक जेव्हा गटचर्चा घडवून आणतात, तेव्हा जी मुलं पटकन शिकतात ती इतरांना त्यांच्या भाषेत समजावून सांगतात. अच्छा, पियर लर्निंग. पियर लर्निंग. शिवाय ही प्रक्रिया चक्रीय असल्यामुळे एखाद्या मुलाला नाही समजलं तर त्याला पुन्हा एकदा वेगळा अनुभव देऊन या चक्रातून नेता येतं. मुद्दा उत्तरापर्यंत पोहोचण्याचा नाही, तर विचार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होण्याचा आहे. छान. म्हणजे एकदा मुलांच्या मनात हा अरे वा क्षण आला की अरे हो, प्रत्येक गोष्ट लहान कणांनी बनलेली आहे. त्यानंतर काय? ही संकल्पना त्यांच्या डोक्यात पक्की कशी करायची? कारण शाळेत शिकलेल्या अनेक गोष्टी आपण विसरून जातो. त्यासाठीच तिसरा टप्पा आहे. ए म्हणजे ॲप्लिकेशन किंवा उपयोजन. आतापर्यंत वर्गात जे काही शिकले ते आपल्या आजूबाजूच्या जगात कुठे आणि कसं दिसतं हे शोधण्याचा हा टप्पा आहे. अच्छा, म्हणजे आता शिकलेल्या ज्ञानाला रोजच्या जीवनाशी जोडायचंय. याची काही उदाहरणं आहेत का त्या आराखड्यात? हो, खूप रंजक उदाहरणं आहेत. जसं की रांगोळी. रांगोळी म्हणजे काय, तर वेगवेगळ्या रंगांच्या दगडांना बारीक करून तयार केलेले कण. किंवा पिठाची गिरणी, जिथे गव्हाच्या दाण्यांसारख्या कणांना दळून आणखी लहान कणांमध्ये म्हणजेच पिठामध्ये बदललं जातं. बरोबर. ही सगळी पदार्थाच्या कणांचीच रूपं आहेत हे मुलांना लगेच कळतं. आणि ते पाण्यात विरघळणाऱ्या साखरेचं काय? त्याचं उपयोजन तर आणखी मजेदार आहे. पाण्यात साखर विरघळल्यावर दिसत नसली तरी पाणी गोड लागतं. हो, लागतं. का? कारण साखरेचे सूक्ष्म कण पाण्याच्या कणांमधील मोकळ्या जागेत जाऊन बसतात आणि ते संपूर्ण पाण्यात पसरतात. हे मुलांना समजावून सांगताना आपण नकळतपणे त्यांना इंटरमॉलिक्युलर स्पेसेस म्हणजेच आंतररेणवीय जागा या संकल्पनेची ओळख करून देत असतो. वाह! म्हणजे एका साध्या सरबताच्या ग्लासात एवढं विज्ञान दडलेलं आहे. आणि अगरबत्तीच्या सुगंधाचं उदाहरण तर खूपच प्रभावी आहे. तो सुगंध आपल्यापर्यंत पोचतो कारण अगरबत्तीचे सूक्ष्म कण हवेत मिसळून हवेच्या कणांबरोबर प्रवास करत आपल्या नाकापर्यंत येतात. अर्धी आणि यातून वायू अवस्थेबद्दलही खूप काही कळतं. जर हवा अखंड असती, कणांची बनलेली नसती, तर हा सुगंध एका जागेवरून दुसऱ्या जागी जाऊच शकला नसता. उपयोजनाचा टप्पा शिकलेल्या ज्ञानाला पक्का करतो. जेव्हा शिकलेली गोष्ट आजूबाजूला दिसू लागते, तेव्हा ती केवळ पुस्तकी माहिती राहत नाही, तर एक जिवंत अनुभव बनतो. म्हणजे अनुभव, त्यावर विचार आणि मग तेच ज्ञान दैनंदिन जीवनात वापरणे. या प्रवासानंतर मुलं जवळजवळ उत्तरापर्यंत पोचलेलीच असतात. मग शेवटचा टप्पा सी म्हणजे कन्क्लुजन किंवा निष्कर्ष, याची गरज काय? निष्कर्षाचा टप्पा या सगळ्या विखुरलेल्या विचारांना आणि अनुभवांना एकत्र बांधून एक वैज्ञानिक सिद्धांत म्हणून सादर करतो. आत्तापर्यंत मुलांनी जे काही अनुभवलं, ज्यावर विचार केला,
ते सगळं एकत्र आणून शिक्षक त्यांना एका अंतिम सत्यापर्यंत घेऊन जातात. आणि तो निष्कर्ष काय आहे? तो निष्कर्ष असा की आपल्या सभोवतालचा प्रत्येक पदार्थ, मग तो स्थायू म्हणजे सॉलिड जसा की खडू, द्रव म्हणजे लिक्विड जसे की पाणी, किंवा वायू, गॅस, जसे की हवा, हो, तो अत्यंत सूक्ष्म कणांपासून बनलेला असतो. हे कण इतके लहान असतात की ते आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत. हेच कण एकत्र येऊन आपल्याला एखादी मोठी वस्तू दिसते. आणि इथेच मग ते स्थायू, द्रव आणि वायू पदार्थांमधील कणांच्या रचनेतील फरक चित्रांद्वारे दाखवला जातो, बरोबर? हो, या टप्प्यावर स्थायूंमध्ये कण एकमेकांना घट्ट चिकटून असतात, द्रवांमध्ये ते थोडे मोकळे असतात आणि वायूंमध्ये ते खूपच दूर आणि वेगाने फिरत असतात. हे चित्रांद्वारे स्पष्ट केलं जातं. आणि हे चित्र पाहिल्यावर पाण्यात मीठ का विरघळते आणि अगरबत्तीचा वास कसा पसरतो या प्रश्नांची उत्तरं त्यांना आणखी स्पष्ट होतात. पण आपल्या श्रोत्यांसाठी यात आणखी काही खोलवर दडले आहे का? कारण स्थायू, द्रव, वायू हे आपण शाळेत शिकलो आहोत. नक्कीच. याच कणांमधल्या अंतरामुळे आणि त्यांच्या ऊर्जेमुळे पदार्थांची अवस्था बदलते आणि याच मूलभूत तत्वावर प्रेशर कुकरपासून ते रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशनरपर्यंतची उपकरणं काम करतात. अच्छा. म्हणजे एका 5वीच्या संकल्पनेत संपूर्ण थर्मोडायनामिक्सचं मूळ दडलेलं आहे. आपण जेव्हा पाण्याला उष्णता देतो तेव्हा आपण त्या कणांना ऊर्जा देतो, ज्यामुळे ते एकमेकांपासून दूर जातात आणि पाण्याची वाफ होते. बरोबर. प्रेशर कुकरमध्ये आपण याच वाफेवर दाब वाढवून तापमान वाढवतो आणि अन्न लवकर शिजवतो. ERAC पद्धतीमुळे हा निष्कर्ष मुलांवर लादला जात नाही, तर ते स्वतःच्या अनुभवातून यापर्यंत पोहोचतात. हेच या पद्धतीचं यश आहे. खरंच हे अविश्वसनीय आहे. म्हणजे ही पद्धत केवळ माहिती देत नाही, तर ज्ञान कसं मिळवायचं हे शिकवते. मग अशा पद्धतीने शिकलेल्या ज्ञानाचं मूल्यांकन कसं केलं जातं? नेहमीसारखी लेखी परीक्षा घेतली जाते का? नाही, आणि हेच याचं वैशिष्ट्य आहे. मूल्यांकन करण्याची पद्धतही तितकीच अनुभवावर आधारित आहे. केवळ लेखी प्रश्न नाहीत, तर तोंडी प्रश्न विचारले जातात, जसे की तुमच्या शब्दात सांगा, पदार्थ कशापासून बनले असतात. यामुळे ते पाठांतर केलेलं उत्तर देत नाहीत. आणि प्रात्यक्षिक सुद्धा असणारच. हो, जसं की एखादा पदार्थ घ्या, समजा खडू, आणि त्याचे सूक्ष्मकण मला दाखवा. यातून त्यांना आलेला अनुभव ते पुन्हा करून दाखवू शकतात. आणि काही शास्त्रीय कारणं विचारली जातात, जसे की ओल्या कपड्यांपेक्षा सुके कपडे लवकर का वाळतात, किंवा बंद खोलीत परफ्यूम मारल्यावर त्याचा वास लगेच का पसरतो. या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी त्यांना वायू आणि द्रव अवस्थेतील कणांच्या रचनेची माहिती वापरावी लागते. यातून संकल्पना किती खोलवर समजली आहे हे तपासता येतं. तर आज आपण एका 5वीच्या धड्याच्या माध्यमातून पाहिलं की शिकण्याची प्रक्रिया किती रंजक आणि प्रभावी असू शकते. ERAC मॉडेल हे केवळ एक शैक्षणिक साधन नाही, तर ते विचार करण्याची एक पद्धत आहे. अनुभवातून शिकणे, त्यावर चिंतन करणे, ते जीवनात लागू करणे आणि मग एका निष्कर्षापर्यंत पोचणे. ही पद्धत आपल्याला केवळ काय हे नाही, तर का आणि कसे हे विचारायला शिकवते. आणि हाच वैज्ञानिक दृष्टिकोन आहे जो केवळ विज्ञानापुरता मर्यादित न राहता आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात उपयोगी पडतो. अगदी खरंय. पदार्थांच्या सूक्ष्म कणांपासून बनलेल्या या जगाला समजून घेण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. या संपूर्ण चर्चेत आपण मोठ्या वस्तूंना तोडून त्यांचे लहान कण कसे बनतात हे पाहिलं. पण जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जातो. याच्या उलट प्रक्रियेबद्दल विचार करणेही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे हे सूक्ष्म न दिसणारे कण एकत्र येऊन आपल्या सभोवतालच्या मजबूत आणि स्थिर वस्तू, जसे की लाकडी टेबल किंवा पोलावी भांडी, कशा तयार करत असतील. या अब्जावधी कणांना एकत्र बांधून ठेवणारी शक्ती कोणती असेल आणि ती इतकी ताकदवान का असेल, याचा विचार करा.